पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावी निघी माझी वाचा तुझी महालाभ फुकासाठी देवाचं नाव घेतलं पुण्य मिळेल यात नवल काय माझ्या तुकोबराचं नाव जरी साधक घेतलं तरी पुण्य मिळतं देव ऋणी होतो तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदेत एकेन मोक्षमाप्नोति द्वाभ्याम हरी ऋणी भवेत तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेना जेने केला हा पुरुषार्थी म्हणजे संत महात्म्याचं नाव जरी घेतलं म्हणून आमच्या इकडं फार गोड या ठिकाणी प्रसंग नटवला जातो साधू संतांचा म्हणून आम्ही मल रहित झालं पाहिजे तर आमच्या जवळ जीव ऊस आहे काही ऊस उभे असतात आणि काही वाकडे असतात कोणते चरकात घालाव उभे घालाव का आडवे घालाव दोन्ही घातले जातात मग काही लग्नाचे असतात आणि काही बिना लग्नाचे असतात जे उभे असतात ते स्वच्छच असतात काही माणसं संसारात वागत असताना लोकांच्या संगतीमुळे ते चांगले लोक सुद्धा हे सुद्धा तसेच आहेत म्हणले ऊसच आहेत शेवटी चांगल्याला सुद्धा वाकड्या ऊसामुळे बटा लागतो बरं का ऊस डोंगा परी रसन वे डोंगा काय भुलला सी वरली सिया वरली या रंगा वाकड्या ऊसात कडू रस आहे आणि सरळ ऊसात गोड आहे असं काही का रस मधात सारखा मात्र आकार काही माणसाचा आकार वाकडा असतो काही माणसं दिसतात दाड मात्र असतात गोड काही माणसं असतात गोड मात्र असतात दाड असतात गोड मात्र असतात दाड त्यांच्यात गुण असतात म्हणून काय भल्लाशी वरली या रंगा दोन्ही चरकात घाला म्हटले आणि चरकात घातल्याच्या नंतर रस निघाला त्याचा गुळ तयार केला असाच गुळ तयार केला बिना केमिकलचा काय टाकला असेल जाऊ दे आता ते कसा तयार गुळ तयार झाला गोड तयार झाला जीव तयार झाला जीव कसा जीव तयार झाला गोड जीव तयार झाला जसा आहे तसा देवाला भेटायला पाहिजे मात्र त्याचं आयुष्य राहिलं होतं आयुष्य राहिल्यामुळे तो तसा राहिला नाही म्हणून तर हे विकार त्याच्या जवळ आले आणि विकारामुळेच पाप पुण्य झाले म्हणून या जीवाला पुन्हा स्वच्छ होण्याची गरज आहे म्हणजे स्नानाची गरज आहे स्नान केलं की पुन्हा पाप पुण्य समाप्त होतं मग सत्संग रूपी सद्गुरू हो सद्गुरूचं ध्यान करा आपल्याला पखवाज शिकवणारे सद्गुरूचं ध्यान जरी केलं तरी सुद्धा आपल्याला पुढचा बोल येतो पुन्हा सांगितलं तुम्हाला शास्त्र शिकल्यावरच ज्ञान प्राप्त अजिबात नाही म्हणून आपण जी विद्या शिकली ज्यांच्याकडून शिकली त्यांचं नुसतं ध्यान जरी केलं ज्ञानोबरा म्हणतात सद्गुरूचे करून या स्मरण नुसतं स्मरण जरी केलं तरी सुद्धा पुढची विद्या प्राप्त होते ज्ञानोबरा सांगतात म्हणून संताचं ध्यान केलं देवाचं ध्यान केलं स्नान केलं सत्संग वाङ्मयाचं संत वाङ्मयाचं स्नान केलं थोडक्यात आणि स्नान केल्याच्या नंतर स्वच्छ झाले पुन्हा जीव गोड झाला आणि मग देवाला वाटलं आपण जाव आता मात्र कसं जा तीळ होऊन जा म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात
हा अभंग आता लक्षात घ्या, अभंग लक्षात घ्या. देव तिळी आला, तीळ तीळ नाही कालचं झालं ना, तीळ आला, ते तीळ आला, तीळ आला म्हणजे देव आला. देव तिळी आला आणि त्याच्या पुढे गोडे गोड जीव धाला, झाला सुद्धा नाही, अजून कुठं झाला, तुम्ही धारण केला तर झाला. मग धारणे धातू आहे. तुकोबाराला व्याकरण चांगलं कळत होतं. शिकलेल्या लोकांना व्याकरण शिकू लागले तुकोबार आहे. अहो व्याकरणाला वाटू लागलं तुकोबाराच्या मुखातून बाहेर निघावं तर मला कलियुगात विचारतील, नाही तर कोण विचारेल मला व्याकरण शास्त्र करायला, कोण विचारेल. हो म्हणून धा शब्द आहे, धारणे धातू आहे. हे धरणी शब्द निर्माण होतो. धरणी त्याला धरती असं म्हणतात. मुलीचं नाव असतं बघा, धरती नाव असतं, धरणी धरती. धारणी धरणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची धर्मपत्नी आहे. काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या प्रसंगात धरणीनं फोन केला. हो कुठे गेलात म्हणले. हो कुठे गेलात म्हणले. त्यांनी सांगितलं जिथं सप्ताह चालू आहे तिथं असतात ते. अहो काल्याचे कीर्तन आहे तर म्हटले. अहो काय काल्याच्या कीर्तनात गेले म्हटले तुम्ही, आणि तुम्ही गेले तर तिकडेच जातात, तुम्हाला काय कळत नाही, संसार कळतात नाही का. लग्न करताना बरं वाटतं, संसार कोण आहे, सांभाळायचं कोण आहे, काय म्हणणं आहे तुझं. म्हणून तिला प्रसन्न करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने माती खाल्ली. आणि बलराम दादानं पाहिलं, नाहम क्षित्वान अंब सर्वे मिथ्याशाचिनः. म्हणून धा हे शब्द आहे, धारण करणे, धारण करणे. गोडे गोड जीव धाला, गोड स्वभाव धारण केला तर देव मिळतो, नाही तर मिळत नाही. स्वभाव म्हणजे शुद्धता, वाणीची शुद्धता, परापशंती मध्यमा वैखरी, या वाणीची शुद्धता असेल आणि जनता पाहत असताना दोष गुणाने न पाहता देव झाले अवघे जन. दोष गुण हरपली बरवे झाले चित्त झाले महालाभी. हो महालाभ होतो, पद्मनाभ जोडला. हे महालाभच की देव जोडणं. म्हणून या ठिकाणी गोड स्वभावाच्या द्वारा परमात्म्याला प्राप्त केलं. विठोबाल कुमारी गोड जीव झाला शुद्ध. ज्या दिवशी असा दिवस येईल देव आम्हाला प्राप्त होईल, देव प्राप्त झाल्याच्या नंतर आमचा मोल समाप्त झाला तर धारण केला असं लक्षात येईल. मोल गेला अभंगाच्या द्वितीय चरणात सांगू लागले ती पहिलं साधला पर्वताळ साधला पर्वताळ साधला पर्वताळ साधला पर्वताळ गेला तरीचा मला गेला तरीचा मला साधला पर्वताळ साधला पर्वताळ गेला साधला मोल गेल्याबरोबर पर्वकाळ साधला, देव प्राप्त झाला, देव आला. साधला हा पर्वकाळ, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ. हे साधला हा पर्वकाळ सगळ्या चरणातला मी जसं म्हणतो तसं लावा तर अभंग लागेल. देव तिळी आला, साधला हा पर्वकाळ. गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ. साधला हा पर्वकाळ.
पाप पुण्य गेले, साधला हा पर्व काळ. हे साधला द्वितीय चरणाचं जे पूर्वार्ध आहे ते सगळ्या चरणाला लागतं. सगळ्या चरण त्याच्यात शोधा. पाप पुण्य गेले, साधला हा पर्व काळ. एका स्नानेची कुंटली, साधला हा पर्व काळ. गेलांतरीचा मूळ, साधला हा पर्व काळ. मात्र कधी साधला, वाणी जर व्यवस्थित असेल तर. म्हणून प्रत्येकात देव पाहण्याची ज्याच्यात नजर आहे, म्हणून संसाराची सुद्धा नजर लागते, परमार्थाची सुद्धा नजर लागते. ज्याला नजर नाही त्याला नजर सुद्धा लागत. माझं वाक्य कळालं तर बरे. ज्याला नजर नाही त्याला नजर सुद्धा लागत नाही. हो, आईचीच नजर लेकराला लागते. पुन्हा सांगितलं तुम्हाला, गावातल्या लोकांची नजर लागते म्हणून. तिची नजर लागू नये म्हणून तीच आपल्या काजळ काढून त्याच्या गालाला लावेल, न दिसता लागेल. माझ्या आला मला त्याची आता हिचीच नजर. किती माझं लेकरू साजरे. कुणी सांगितलं तुम्हाला गावातल्या दुसऱ्या लोकांची नजर लागते? आपल्या आईची आपल्या लेकराला सुद्धा नजर लागते. ती लागू नये हे हित आमच्या संताला आहे, हे हित आमच्या आईला आहे. हो, हे हित 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 करते, चिंता करते. आई ही सर्वात श्रेष्ठ आहे. संत रूपी आई आहेत. हो, संत हे आई आहेत. माय बाप जन्म देती, लोभा कारणी पाळती. माय बाप जन्म देती, संत चुकवी जन्मपंथी. माय बापा परिस थोर, वेद शास्त्री घा निर्धार. वेदाचा शास्त्राचा निर्धार आहे. म्हणून धर्म नावाचा पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता आम्ही धर्मनाथाच्या बीजेच्या निमित्ताने आम्हाला पहिला पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता द्वितीय पुरुषार्थाची गरज आहे. म्हणून सप्ताहाला सुद्धा सर्वांनी सडळ हाताने मदत करणे फार गरजेचं. हा यज्ञ आहे. हो, हा मेसेज आहे. हो, म्हणून सडळ हाताने तुम्ही धार्मिक व्हा. धर्म आपल्यात धारण केल्याच्या नंतर धार्मिक धार्मिक म्हणजे दान नावाचा धर्म तयार. काळाला दूर ठेवायचं हे प्रकरण बघा म्हटले. म्हणून कलेवर प्राप्त झालेले या कलेवराच्या द्वारा आम्ही जो अर्थ प्राप्त केलेला आहे तो दान धर्म केल्याच्या नंतर या कलेवराला नमस्कार करेल. म्हणून याचा शृंगार करा. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळेती. ऊर्ध्व पुंड्र भाळा, कंठी शोभे माळा, कापिजे कळिकाळा तया भीनी. हो, म्हणून या ठिकाणी संताचं वर्णन आहे. वारकरी संताचं वर्णन आहे. हे कोणत्या संप्रदायाचे संत आहेत हे तुकोबराय सांगतात. तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत म्हटलं. ऊर्ध्व पुंड्र आमची गंधाची पद्धती आहे. आम्ही वैष्णव आहेत आणि वैष्णवात असल्या कारणामुळे आमच्यातला मल विकार रहित झालेलो आहेत. आम्ही शुद्ध झालेलो आहेत. आमची वाणी पवित्र आहे. पवित्र वाणी करण्याकरता काय राहतं? सतत भगवंताचा जो मध्ये अच्युत सर्वकाळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्वकाळ. म्हणून अभंगाच्या तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी.
तुका म्हणे वाणी 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 शुद्ध जनार्दन जानी शुद्ध जनार्दन जानी साधना करू साधना करू शुद्ध जना धन ज्ञान शुद्ध जना धन ज्ञान साधना साधना गेला अंतरचा गेला अंतरचा
तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जन शुद्ध जनार्दन हो जनामध्ये विराजमान आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वच्छता आहे त्याच्या अंतःकरणामध्ये जनार्दन परमात्मा आहे. जे जीवाचं आर्दन करतो, हो क्लेशापासून दूर करतो, हो ज्याची वाणी पवित्र आहे अशा भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे नामी परमात्मा नामकंठात आणि नामी परमात्मा हृदयात त्याच्या विराजमान. त्याचे एकमेव कारण प्रेमयुक्त भक्तीने भरलेल्या ओतपूत परमात्मा या ठिकाणी समाजात वावरत आहे. असं या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी जीवाला हा साधलेला पर्वकाळ महत्वाचा आहे. या परिसरामध्ये आमचे हरिभाऊजी श्रीमान हरिभाऊजी कचवे हो त्यांनी आले मला म्हणले ओळखलं का. आता हो आमचे हो लिंबाजी हरिभाऊजी हो त्यांच्या वडिलाचं आहे लिंबाजी नाव आहे त्यांचं. मला हो त्यांच्या आमच्या आजोबाचं नाव यायले हो लिंबाजी हरिभाऊजी कचवे दैठणकर. हो याच ठिकाणी चारही मुलं आपल्या आपल्या मोठ्या हुद्द्यावर आहेत आणि यांनी सुद्धा एक कर्तव्य देशाचं कर्तव्य बजावलं. म्हणजे त्या पोलीस खात्यामध्ये फार उच्च कुटुंबाच्या घरात आहेत. हो आमची अंकलचे बंधू मोठे दिगंबरजी सोळंखे हो मला इथं पाहिल्यावर आनंद वाटला. हो कारण या परिसरात त्यांचं घर आहे. सगळीच मंडळी या ठिकाणी सगळी परिचित मंडळी ठाकूरबुवाच्या परंपरेतली मंडळी आहे. म्हणून या ठिकाणी आमचे भगवान महाराज वैकुंठवासी भगवान महाराज रेडचकर यांचे सुपुत्र श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज रेडचकर पाहिजे. लेकराचं कौतुक आहे. धर्मनाथ महाराजांच्या एक धार्मिक कार्य त्यांच्या जीवनात ते तुमच्याकडून करून घेतात. म्हणून करविता अर्ध पुण्य मिळे म्हणून अर्ध प्राप्त होतं. म्हणून तुम्हाला सुद्धा येत असताना याच्यात अधिक धर्माची जागृती व्हावी हाच या ठिकाणी संदेश. आपण सनातनी आहोत. सनातनी कार्य केलं पाहिजे. आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे. आपण जर धर्म नाही सांभाळला तर कुणी सांभाळायचा. म्हणून तुकोबरायचं ज्ञानोबरायचं काम आपण करत आहोत. त्यांची सेवा करतोय. वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहेत. आपण सेवक आहेत. हो ज्ञानोबरायचे तुकोबरायचे वाक्य जशास तसे म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो चुकीचं म्हटलं नाही पाहिजे. मग आपण संत वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. हो म्हणून आपण त्यांचे सेवक आहोत. जशास तसा संप्रदाय त्यांनी जसा आपल्याला हाती दिला तशीच परंपरा आपण पुढच्या हाती दिली पाहिजे. त्याच्यापेक्षा आपण कुणी नाहीत. म्हणून या ठिकाणी हे योग्य शब्द श्री संत बुवासाहेब महाराजांचे आहेत. भगवती चौंडेश्वरीच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करून तिला समर्पण करून भगवती सरस्वतीचं तिचंच माहेश्वरी रूप तिचंच आहे. हो संत जना माहेश्वरी हो म्हणून चौंडेश्वरीच्या या वाक्पुष्पाला समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली